जय शंभू नारायण. मी वरुण गोंधारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 7 मे 2024. आज आत्ता आपण शिरपूरमध्ये आणि आपण महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे. तर आज आपण कदाचित महाराष्ट्राची बाउंड्री आपण क्रॉस करणार आहे. कदाचित नाही, आपण आज क्रॉसच करणार आहे. आणि काल मी तिथे थांबलो होतो शिरपूरमध्ये. भरत कोहली हा माझा BPEdमध्ये मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस हा माझा क्लासमेट होता. आणि काल रात्री मी याच्याच घरी थांबलो होतो. त्यांनी मी शिरपूरमध्ये येतो म्हणून यांनी खूप सारं स्वागत केलं माझं सगळ्यांनीच. तर हे शिरपूरवाले जेवढे पण होते मला काल जे होते त्यांना सगळ्यांना मनापासून खरंच धन्यवाद. बऱ्याचच्या माध्यमातून मी सगळ्यांना धन्यवाद बोलतो. आणि आपला पुढचा प्रवास आता चालू राहील. तर शिरपूर सोडून आपण जरासं पुढं आलो आहे. आता मागं आपण चढून वरती आलो. आता पुढं उतार आहे आणि बघू. आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये होतो. आपली ओळखी वगैरे तर होती भरपूर. पुढं पण आहे पण पाहिजे अशी नाही. पण बघू आता खरी परीक्षा तर आता आपली पुढं आहे. तर आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय आता नीट बघा. ट्रकवरती काय लिहिलंय. वरुणा गॉगल तुटला आपला. प्रॉब्लेम चालू झाले. हे देवीचं जे मंदिर आहे. आता आपला दुपारचा स्टे आपला इथं होईल. तर बघू जेवणाचं कसं होतं आपलं. तर आज दुपारी आपण त्या मंदिरात आलो सकाळी 11 वाजता. तर आता मागं जी गाडी दिसते आपल्याला पिकअप, त्यात एक फॅमिली होती. ज्यांची जत्रा होती, बेस जत्रा होती. त्यांनी पुरणपोळ्या केल्या. तर त्यांनीच मला जेवायला वगैरे दिलं. पण खूप सारे लेडीज असल्यामुळे मी काही व्हिडिओ काढले नाही. आता ते निघालेत. सो म्हणलं एक छोटीशी व्हिडिओ काढावी. बघा ते चाललं पांढरी गाडी जी आहे भरली झाली. आपण आता बसलो इथं. आपली पाठीमागं सायकल आहे. हे असं सगळं आहे. ठीक आहे, पुढं भेटूयात. इथं रेंज नाही आहे. पहिली गोष्ट तर रेंज नाही म्हणून मला मी जर पोचल्या जी व्हिडिओ टाकतो ती पण व्हिडिओ टाकता राहिली. मला पुढं जाऊन मी व्हिडिओ टाकेन. 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आपण इथे थांबलो होतो. इथंच ह्याच कॉरिडॉरमध्ये. इथं पाठीमागं जर बघताल इथं हे मंदिर आहे. वरतून खाली आलो आहे. हा पूर्ण असा घाट आहे. MP मध्ये आहे मी आत्ता. आणि ही आपली सायकल आता आपण पॅक केलेलं आहे. आणि आता आपण पुढं निघालो. आता इथूनच आपण असं वरती जाणार. इथं रेंज नसल्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करता नाही आली. जी आपण मी Instagramवरती टाकतो ती व्हिडिओ मला अपलोड नाही करता आली. पण ठीक आहे, आता मी पुढं जाईन. परत एक पुढे टोल नाका आहे. त्यावेळेस इथं प्रॉपर एक रेंज येते असं मला सांगितलं लोकलवाल्यांनी. तर मी तिथं जाऊन मी व्हिडिओ अपलोड करेन. आज सकाळपासून आपण नुसतं घाटच चढवतो आहे. हे बघा खाली बघा ट्रक बंद पडला आहे. तर अजून वरती जायचं आपल्यापासून जवळपास एक 40 किलोमीटर मी घाटच चढवत आलो आहे. इथं रेंज नाही आहे, व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहे. पण असू देत, संध्याकाळपर्यंत मी व्हिडिओ टाकीन. बघू. दम तर खूप लागला आहे. पुढं जायचं आहे आपल्याला. MP मध्ये आपण आलो आहे. आल्याच मागं बघा दिसलं का. MP मध्ये आलो आपण. आल्याच नंबरवरून बघा काहीतरी HR असू दे. कुठला HR. चला पुढे. महाराष्ट्राची बॉर्डर पार केली आपण. येस, महाराष्ट्राची बॉर्डर पार केली आपण. महाराष्ट्राची बॉर्डर पार केली आपण. महाराष्ट्राची बॉर्डर. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्राची बॉर्डर पार करून आपण आता MP मध्ये आलो. आणि AB रोड म्हणून एक आहे शेंदवाच्या ह्याचं. हे गायत्री धाम म्हणून आहे. वरती तुम्हाला टाकीवरती आम्हाला दाखवली बघा हे गायत्री धाम. तर इथं थांबलो आहे मी. 6:30 वाजता माझी मी राईड थांबवली. कारण की हा बाउंड्री एरिया आहे. तर रात्री प्रवास शक्यतो नाहीच करायला लावला मला. आणि मी पण नाही करणार. ज्यावेळेस सिटीमध्ये जाऊ त्यावेळेस आपण परत करूयात. तसं वाय गेलं तर आज सकाळपासून 70 किलोमीटर्सच केले आपण. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघू पुढं काय होतं. तर जेवण झालं आहे आपलं. खाली ह्या साईडला तुम्हाला दिसेल. इकडून असं सरळ खाली गेलं हे जेवण. हे असं एंट्री
आणि जेवण केलं करताना तर मोबाईल वगैरे काय आला नव्हता. बाकी मग तुम्हाला विचारलं तिथं मी आज राहिलो आहे. आज MP बॉर्डर आपण पार केली, थोडं आलो आहे. 6 वाजता आपण सायकलिंग बंद केली आणि की सेफ्टी फर्स्ट, कारण की अंधार इथे लगेच पडतो. उद्या सकाळी आपला आहे असं परत पुढचा प्रवास चालू राहील. हर हर महादेव. उद्या भेटू. जय महाराष्ट्र.